चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट आहे ब्राह्मण आणि उंदीर। मैलारोप्यम नावाच्या दक्षिणेकडील शहराजवळ भगवान शिवाचे एक मंदिर होते। तिथे एक साधू राहत असे। तो दररोज शहरात जाऊन भिक्षा मागत असे आणि उरलेले अन्न मंदिरात काम करणाऱ्या मजुरांना देत असे। पण मंदिरातच एका उंदराने आपले घरटे बांधले होते। तो उंदीर रोज साधूच्या अन्नाच्या मांड्यातून अन्न तोडत असे। अगदी कितीही उंच ठेवले तरी साधूने अनेक उपाय केले, पण उंदीर चालाक होता। एक दिवस एक फिरता साधू भेटीस आला। आपला साधू मात्र सतत भांड्याकडे लक्ष देत राहिला। फिरता साधू म्हणाला, तुम्ही माझं बोलणं ऐकत नाही, मी जातोच आता। तेव्हा साधू म्हणाला, क्षमा करा, एक उंदीर माझं अन्न चोरतोय। तो इतका उंच उडी मारतो की मांजरीलाही लाजवेल। तेव्हा पाहुणा साधू म्हणाला, हा उंदीर इतका चपळ आहे, याचे कारण त्याच्याकडे खूप अन्नसाठा असावा। चला त्याची गुहा शोधू। दुसऱ्या दिवशी त्यांनी उंदराचे पायाचे ठसे पाहून खोदकाम केलं आणि तिथे खूप साठवलेलं अन्न सापडलं। सगळे अन्न त्यांनी मंदिरात नेऊन ठेवलं। त्या रात्री उंदीर पुन्हा भांड्याकडे उडी मारू लागला, पण आता त्याच्याकडे ना शक्ती होती ना आत्मविश्वास। साधूने त्याला काठीने मारले आणि तो उंदीर कधीच परत आला नाही। शिकवण: शत्रूचा नाश करायचा असेल तर त्याच्या शक्तीचा स्फोटच नष्ट करा। तर मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।